अमेरिका इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार बघावयास मिळत आहे। जळगावच्या बाजारात सोने चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण झालेली आहे। जळगावच्या सुवर्णनगरीत या ठिकाणी आहोत। सुवर्णनगरीत या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम या ठिकाणी झालेला आहे। शेअर बाजार घसरल्यामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी कच्च्या तेलामध्ये आपली गुंतवणूक वाढवल्यामुळे सातत्याने सोने चांदीच्या भावामध्ये सातत्याने कुठेतरी चढ उतार होताना दिसून येत आहे। कुठेतरी सोन्याचे दर सातत्याने या ठिकाणी घसरलेले आहे। 8 दिवसामध्ये सोन्याचे दर हे 4,000 येते, तर चांदीचे दर हे 17,000 रुपयांनी घसरले आहे। या घसरणीची नेमकी कारण काय आहेत या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत पुना गाडगीळ अँड सनचे व्यवस्थापक आहेत गिरीश डेरे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार, सोने चांदीच्या भावामध्ये सातत्याने घसरण होताना बघावयास मिळत आहे। युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम सुवर्णनगरीवर झाला आहे, काय कारण आहे नेमकी? मध्य पूर्वेतील युद्धामुळे सेफ हेवन डिमांड वाढली होती। त्याचप्रमाणे विचार केला असता तर युद्ध किती काळ चालेल, म्हणजे कमी होईल की वाढेल, जर विचार केला तर त्या अनुषंगाने मार्केटला अनिश्चितता आलेली आहे। त्यामुळे परत ETF मध्ये गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे, कारण की डॉलर मजबूत होत होता, अनसर्टिनिटी आहे, त्यामुळे ETF मुळे गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे आणि डॉलरचं होत असणारं मजबूतीकरण, त्यामुळे हे दर कमी झालेले आहेत। यामध्ये आगामी काळात जर विचार केला तर 2 दिवसावर गुढीपाडव्याचा सण येऊ घातलेला आहे। ग्राहक नेमकी सध्या कशी आहे, कारण सातत्याने सोने चांदीच्या दरामध्ये घसरण होताना बघावयास मिळत आहे। ग्राहकांसाठी हा फायदेशीरच विषय आहे, काय सांगणार? नक्कीच ग्राहकांसाठी हा फायदेशीरच विषय आहे, कारण की ग्राहक ज्या ज्या वेळेस दर वाढतील, ज्या ज्या वेळेस दर कमी होतील, पण सण कुठलाही असू द्या, ग्राहक हे सोन्या चांदीला पसंती हे आधी देत होते, आता पण देत आहेत आणि ग्राहकांच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळे ऑफर्स आज अवेलेबल आहेत। त्यामुळे ग्राहकांचा कल जो आधी सोन्या चांदीला होता, जी ओढ आधी सोन्या चांदीला होती, ती आता सुद्धा आहेच। जळगावच्या बाजारात आज सोने चांदीचे दर 1,64,000 रुपये वीज GST सोन्याचा दर आहे आणि 2,68,000 रुपये वीज GST चांदीचा दर आहे। आगामी काळात वाढू शकतात? दीर्घ काळासाठी म्हणजे लॉंग टर्मचा विचार करा, लॉंग टर्म साठी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळतील। अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे या ठिकाणी जागतिक शेअर बाजारामध्ये मोठी घसरण बघावयास मिळाली। त्याचप्रमाणे रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे सातत्याने सोन्या चांदीच्या दरात घसरण बघावयास मिळत आहे। आगामी काळात गुढीपाडव्याचा सण येऊ घातलेला आहे। गुढीपाडव्याच्या सणानिमित्त या ठिकाणी ग्राहकांसाठी सोनं खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे। आगामी काळात देखील सोने चांदीमध्ये मोठी भाववाढ या ठिकाणी होऊ शकते असा अंदाज मात्र सुवर्ण व्यावसायिकांनी हा व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।